नमस्कार मित्रांनो, तर आमच्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि आज आम्ही चाललो आहोत डोंबिवलीला मस्तपैकी जेवणाचा आनंद घेणार. तर जिया, तू गुजराती लोकांचा कोणता सिरियल बघते मला सांग लवकर. तारक मेहता का उल्टा चष्मा. हा इकडे बस. तर आज ज्या हॉटेलमध्ये आम्ही जाणार आहोत त्याची खासियत म्हणजे, जिया तुला जास्त कोणता सिरियल आवडतो? हां म्हणजे ए इंग्लिश में ना मराठीत बोल ग. तारक मेहता का उल्टा चष्मा. तर तारक मेहता का उल्टा चष्मातलं जेवढं पण तुम्ही जेवण आतापर्यंत बघितलं असेल, काय तुला जेवणाचे मेनू माहिती आहे त्यांचे? डाळ ढोकली, उंदियू, अजून जलेबी फाफडा आय थिंक असं काहीतरी खातात. तर आज त्या जेवणाचा आनंद घ्यायला जायचं आपल्याला. आज तुला मी रिअलमध्ये जेठालाल आणि त्यांना नाही भेटवणार, पण ते जे खातात ना ते काय खातात हे तुला दाखवायला मी आज नेणार आहे. ते येशील माझ्यावर? चला मग जाऊया. मस्त जेवणाचं नाव ऐकून जियाच्या चेहरा स्माईल आली बघा. आया आया. आम्ही चालत आतमध्ये आपल्या सगळ्या आगरी कोळी बांधव, जसं मराठी बांधव, सगळ्या लोकांना सांगायचं आहे का आपल्या डोंबिवलीमध्ये आपल्याला गुजराती जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर कुठे यायला लागेल आपल्याला? आई श्री कोडियार काठियावाडी ढाबा, डोंबिवली ईस्ट. तर चला लवकर आतमध्ये जाऊया. आधी हे दाखव. सर्व अजून आपल्याला जायचं आहे हॉटेलमध्ये, पण हे सर्व जे आयटम आहेत हे जेवून झाल्याच्या नंतर दिलं तर त्याच्यामध्ये काय काय आपल्या विषय काय आहे? हे बडीशोप नाही बडीशोप नाही, फिर वरी आहे. हां बडीशॉप आहे, पण बडीशॉप होतं. बडीशॉप नाही, त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे. क्या बोलते? बडीशोप ही आहे लेकिन मिक्स. आज तुम्हाला ना सगळं गुजरातीमध्ये ऐकायला भेटणार आहे. मला पण खूप मजा येणार आहे. गुजराती भाषा मला शिकायला भेटेल. हे काय? वो आंबोलिया. आंबोलिया. ये खारा आंबोलिया, वो माटी है. ओ मिट्टी माती. वो तीखा आंबोलिया. और ये कचूका है. ही चिंचचे बिया आमच्या मराठीत बोलतात. हे काय? ये कौन सा? गोल्यात काय? हिंगोली. हिंगोली. और ये स्वीट वरियारी के हाँ, साथ. ये तो मालूम है. वो गोटली है. गुटली. सेकिली गोटली. हे सर्व जेवून झाल्याच्या नंतर देतात या हॉटेलमध्ये. तर किती मजा आहे ना. भारी भारी तुम्हाला बघायला भेटणार. तर लवकर यायचं आहे. तर आई श्री कोडियार काठियावाडी ढाबा, डोंबिवली ईस्ट. आपल्या डोंबिवलीत पहिल्यांदाच आहे, पण अख्ख्या मुंबईमध्ये 130 ब्रँच आहेत आणि त्या ब्रँचेस वरती आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर या हॉटेलमध्ये एंट्री केली तर तुम्हाला लगेच दिसेल की म्हणजे इथे वारली पेंटिंग केलेली आहे. बघू शकता, खूप सुंदर अशी पेंटिंग आपल्या पाठीमागे आहे. आणि वारली पेंटिंग तर केलीच आहे, पण जशी आपण आपली संस्कृती जपतो तशीच तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे गुजराती भिंतीवरती चित्र लावले, म्हणजे गुजराती लोकांची जी परंपरा पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते. आणि या हॉटेलमध्ये आल्यावर तुम्हाला ते सगळं अनुभवायला भेटणार आहे, ते पण आपल्या डोंबिवलीमध्ये. या आतमध्ये. ची भाषा शिकली पाहिजे थोडीफार तरी. आता हे काय लिहिलं आहे मला तर नाही समजलं. आपण अनुवादाला वाचायला सांगू. हे वाच. थांब जिया, मला येते. जियाला गुजराती येते. जियाची म्हणजे इकडे उतरा. ये इथं. जियाला येतं का तुला येतं बघू आता.
गुजराती. मला तर नाही येत काय लिहिलंय. हां चालेल. सांगू हे मला काय लिहिलंय, करायचं? हे काय लिहिलंय ना. पहिले पहिले ही काय इथे काय माहित नाही. मी पण वाच- ऐका- नाही ऐका वाच. ना, तो जाऊ दे. हा स्पेशल आहे, हा थंड आहे आणि हा रस आहे. पण हे बाकी पूर्ण नाही वाच, माहिती. हे पूर्ण वाच. नाडो उन्हाजोस पे थंडो डेरिनो रस रस. आणि हे काय भरदारची. वरदाचे. हे असं आम्ही बोललोय. ते असं आहे समर स्पेशल चिल्डेड मँगो रस असा आहे त्याचा अर्थ. अजी आहे वाच जोरात जोरात. स्पेशल डेरिनो. अरे एवढं सोपं आहे. उनाडो स्पेशल थंडो डेरिनो रस. भरदारची. गर्दाचे. तीनों अलग अलग वो अपना ये ज्वारी है ज्वारी आणि अरे आपण या गुजराती डिश तर खायला आलोय. पण या गुजराती डिशची आपल्या नावं तर माहिती पडली आहे खाण्यासाठी. तर आपल्याकडे विशाल आहे ज्या हॉटेलचे मॅनेजर आहेत आणि ते सर्व हॉटेल मॅनेज बरोबर छान प्रकारे करतात. ते आपल्याला विशालच सांगा. तर विशाल हे तर मला समजलं हे पापड आहे आणि त्याच्यावरती ही कुठली भाजी ये आहे. अपना काठियावाड़ी ग्रीन उंदी इधर का स्पेशल अच्छा गुजराती स्पेशल गेटमध्ये मी ऐकलेलं. येते ते zoom call. उंदियो तर मी नंतर टेस्ट करणारच आहे. ही कोणती भाजी आहे. ये लहसुन या बटाटा है ये भी गुजराती स्पेशल अच्छा गुजराती स्पेशल ये और ये ब्रिंजल का भरता वांग्याचं भरीत. ते गुजराती स्टाईलमध्ये गुजराती. गुजराती पद्धतीने आंघोळा किती मस्त मस्त भाजी आहे. मग आता तुला काय विचारायचं आहे? मला विचारायचं हे डाएट साठी स्पेशल पण आहे इथे. तर तुम्ही हे सॅलेड में क्या क्या बोलते हैं इसका? 24 टाइप की सलाड है जो कि कॉम्प्लीमेंट्री में 9 टाइप के अचार है लहसुन चटनी है म्हणजे 9 पदार्थाचे तुम्ही 9 प्रकारचे तुम्ही लोणचे खाल आणि त्याचबरोबर हे किती आयटम आहे? ये 24 टाइप 24 प्रकारचे तुम्ही सगळे सॅलेड बनवू शकता तुम्ही आणि ते पण भारी एकदम. अरे पण मी काय बोलते आम्हाला सॅलड तर राहिली बात. पण सॅलडपेक्षा आता हे जे घी लावलेला 4 प्रकार आहे तर तुम्हाला वाटायचं की चपात्या आहे तर चपात्या नाही आहे. तर तू सांग तुला कोणते कोणते आहे रोटी. ये मक्काई का है ये बाजरी का है और वो ज्वारी है और ये अपना फुलका रोटी है अच्छा म्हणजे त्याला घी लावलं का और घी वाला है सर एकदम जाड व्हायचं आहे आणि खाऊन एकदम डाएट पण करायचं. रोटी खा. अजून एक विशेष थाली इथे लावलेली आहे. थालीबद्दल जरा आम्हाला सांगा. ये अपना स्पेशल थाली है इसमें काठियावाड़ी का सब आ गया और ये सलाद अचार सब इस थाली के साथ आता है ये सब सब्जी है ये हाँ सेम. यही सब सब्जी है बैगन पड़ता है सेव टमाटर है इसमें एक पंजाबी का पनीर मसाला भी दिया जाता है आणि म्हणजे आमरस लावलं तिकडे. रस जर तुम्हाला प्यायचा असेल आणि मस्त पुरी आहे इकडे बघा तुम्ही पुरी आणि आंब्याचा रस आणि हे गुजराती डिश पूर्ण आहे प्रॉपर. जेवणाचा पूर्ण आनंद तुम्हा सर्वांना घ्यायचा आहे गुजराती जेवणाचा आनंद. तर तुम्हाला यायचं आहे डोंबिवली ईस्टमध्ये आई श्री कोडियार काठियावाडी ढाबा. डोंबिवली ईस्ट. तर लवकर लवकर या. आणि हो जेवण झाल्यानंतर स्पेशल इथे आहे ताक आहे ना. छास छास. त्याला आपल्या भाषेमध्ये ताक बोलतो त्यांच्या भाषेमध्ये छान छान बोलतो. तो पण पिऊ शकतो तुम्ही आणि मस्तपैकी आपलं पोट पूर्ण करा. मला विशाल आम्ही सगळं तुम्ही आम्हाला सांगितलंस. मग आता आम्ही टेस्ट करणार आहोत आणि मग जाताना तुला आम्ही रिन्यू नक्कीच आता आम्ही टेस्ट करून देतो. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा. इथे खूप छान प्रकारे सोय केली जाते सगळ्या कस्टमरची. आणि तुला काय बोलायचं. तर चला आता जाऊया. मला तर ह्या डिश बघून असं झालं की कधी एकदाची टेस्ट करतो. तर चला आपण टेस्ट करूया. व्हिडिओ टेस्ट तुम्ही घ्या तुम्ही करा. त्याने आपलं सांगितलं गुजरातीमध्ये जास्त तर जेठालालमध्ये या शब्दाचं नाव मी खूप ऐकलं उंदियो की सब्जी. तर आज ती खाऊन दाखवते कशी आहे ते.
भारी आहे. आता मी याच्यातून पण ना- taste करायचं कुठलं? भाजी खूप छान आहे. तिखट पण आहे, गोड फ्लेवर पण आहे याच्यामध्ये. गुजराती लोकांची खासियत आहे गोड असतं जेवण. तुम्हाला सांगू का आपल्या भाषेत काय ऋषी पंचमी बरोबर बोलली. आपल्यात ऋषी पंचमी भाजी पण आलेलं काय म्हणजे याला कलेजी टेटा दिसतं बोलली. माझं कलेजी आहे बोलली. मी याला ना एक काम तर मी काय ते अगं रताळा नाही ते पिठाचं रात्री बनवून दिलं आहे. चला आता आपण एक दुसरी भाजी टेस्ट करूया याच्याशी आपण काय टेस्ट करू पनीर ती पंजाबी डिश आहे कोणती. स्पेशल आहे तर आपण टेस्ट करूया टेस्ट लागलेली एकदम भारी आहे तिखट पण आहे आणि भारी आहे टेस्ट वगैरे आणि पनीर पण एकदम सॉफ्ट आहे तुला आता काय टेस्ट करणार आता भाजी तर झाली पण हे बाजरीची रोटी काय 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 हां तर एक बाईट तू दर आणि आपण त्याच्यातली मला वाटतं ही सब्जी खाऊन बघूया कशी आणि मी ही सब्जी ट्राय वांग्याचं भरीत आहे भारी आहे. भारी लागली साडी तुला काय होतं मिक्स भाजी आहे काय होतं मिक्स भाजी पण काय त्याच्यामध्ये दुधी आहे मस्तपैकी हे बघा अच्छा आणि हे ना हे जे मी खाल्ल्याने आता वांग्याचं भरीत आहे पण भारी आहे. सेम भाज्या असतात फक्त नावं वेगळी आहे. अजून एक भाजी आपण टेस्ट करूया चमचा गाठी हां तर खूप छान छान डिशेस आहेत. तर आम्ही आता हे काय आहे टेस्ट करून बघायला लागेल. डाळ आहे वाटतं चव किती भारी आहे. एक नंबर चव आहे. आणि ही भाजी टेस्ट करते तर आता आपण ही डिश ट्राय करूया आपल्याकडे शेवेची भाजी बोलतात बघूया टेस्ट कशी कारण हॉटेलचं नाव आहे आई श्री कोडिया काठियावाडी ढाबा. आता गाठ्याची भाजी आहे तर खाऊन बघायला पाहिजे. खरंच मस्त भाजी टेस्ट एक नंबर आहे जास्त तिखट पण नाही आहे म्हणजे जळजळ होईल असं नाही एकदम लाईट आहे लाईट गोड आहे पण टेस्टी आहे टेस्टी आहे. आता हे तर सगळं खाल्लं भाजी खाऊन बघूया आणि मग आमरस तो नंतर खाऊ भाजी पण खायचे भाजी टेस्ट करूया भारी आहे. आपल्या भाजीवाला बघा कशीच आहे भारी आहे. मस्त खूप छान आहे. आणि आमचं हेच तर म्हणतो पोट भाज्या तर हे सॅलेड पण राहिलं लोणचं पण जातो. त्याच्यातून दोन जण खराब खाल्ल्यावर छान आहे. पण मेन ज्या गोष्टीसाठी मी इथं आले आम्ही आपल्याला जे खास करून यायचं होतं दोघींना आम्हाला ती म्हणजे हा आमरस. आणि तो सीझन आहे आणि सीझनचा आमरस आम्ही तुमचे टेस्ट करून होणार बघणार नाही तर बघू एकच वाटली आमरसची मजा घेतली. अजून कोणी घेतली नसेल आम्ही दोघांनी सुरुवात पहिल्यांदा घेतली. पहिल्यांदा आम्ही घेतलेली आहे सीझनमध्ये. लाजबाब टेस्ट आहे प्युअर आमरस आहे अरे माझं बोलत राहा, त्याला करून टाकू. आता बघ. कापड घे. ते पहिलं आहे इथे झुंकर काय बोलतो त्याला गवार आहे. गवर हा घेवडा आहे. गवारी गाईज हा घेवडा आहे आणि गवार आहे. मी हे टेस्ट करते गवार. मी ही मिरची टेस्ट करते भारी आहे. कच्ची गवार आहे त्याच्यात मिरचीचा तडका दिला आहे. माझ्या नवऱ्यासाठी स्पेशल जेवण मी रोज बनवत जाईल आता. हे नाही इकडचं जेवण नाही बनवणार. इकडचं जेवण बनवा ज्यांना बारीक व्हायचं असेल ना वेट लॉससाठी त्यांनी हे असं जेवण बनवून खा. कोबी वगैरे कांदा मस्त आहे. लोणचं एक टेस्ट करून बघूया आपण. हे मला वाटतं गोड लोणचं आहे आंब्याचं लोणचं आहे.
आता आपण हे टेस्ट करूया. लिंबाचं आहे. मस्त ना, बचपन की याद आहे. बस ना. तर चला, आता आमचं शूटिंगचं तर काम झालेलं आहे, पण आता आपलं मेन काम आहे शूटिंग झालं तर काय करतो आपण, खाय प्यायचं आणि फोटो काढायचं. हां, खाय प्यायचं फोटो काढायचं काम आहे. तर स्टार्टिंग आम्हाला आता हा ज्यूस दिलेला आहे. कसलं आहे? पुदिना आणि लिंबू. भारी आहे तुझे. पी येणार आहे तुला उंडियोची भाजी. तर खूप छान आहे. आम्ही सर्व डिश टेस्ट केल्या. आता उंडियो खायचं आहे ना जिया. उंडियो जिया खाऊन सांगणार आहे कसं आहे ते. जेठालालमध्ये खूप ऐकलं उंडियो जेठालाला जाम आवडायचं ना. आता जिया खाणार आहे कसं आहे ते सांगणार. फक्त आमरस. आता आम्ही एन्जॉय करतोय, सगळेजण मस्त जेवून घेतोय. आणि अजून मी फोनवर बोलते. तिचं जेवण कमी, काम जास्त आहे. म्हणजे फोनवर कामं चालू आहेत तिची. आणि मस्तपैकी आता जेवून घेऊ आम्ही. सगळे जेवून मस्तपैकी झालेत आणि इथं छास प्यायचा टाईम झालेला आहे. अरे आली बघलं, मस्त आहे ना छास. मी नाही टाकू शकत. काय मला माहिती आहे. काही पण झालं तरी. हां, कसं आहे अनुराग, तू तर मला सांगते का मी कधी जेवण टाकत नाही. ही सगळं राहिलं, सगळं खाऊन टाकतोय. जे ताटात आमचं राहिलं सर्व खातो. काय दिसतंय? मग तुझी ते डिशची भाजी राहिली. पानाचं काय दिसतंय का? दिसत असेल तर कमेंट करा. तर आता मस्तपैकी जेवण झाले. पोट एवढं भरलं ना, काही खायची इच्छा नाही आहे, पण तरी सुद्धा जाता मेनू आहे थोडं थोडं टेस्ट करून जाऊया. जी गोष्ट आपण खाल्ली नाही तीच खाल्ली. त्याच्यानंतर हे सगळं आपण हे खाल्लेलं आहे, हे खाल्लेलं आहे, हे पण झालेलं आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 आपल्याला टेस्ट करायचं आहे. आणि तिथं बचपन की याद आहे लिफ्टिंग. मसालावाला मस्त आहे. खाऊन तर बघ. काय करते? मसाला आवडत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही या हॉटेलमध्ये आलो आणि खूप छान जेवण आम्ही जेवलो. व्हेज जेवण होतं, प्युअर व्हेज. तर तुम्हालाही असं जेवायचं असेल, तर गुजराती जेवण पाहिजे असेल तर आपल्या डोंबिवलीमध्ये आईश्री कोडियार काठियावाडी ढाबा डोंबिवली ईस्टलाच आहे. तर नक्की व्हिजिट करा. मी ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे. तुम्ही या आणि मस्तपैकी गुजराती प्युअर व्हेजच्या जेवणाचा आनंद घ्या. आणि जर तुम्ही ज्योती पाटील आणि आंध्र पाटील यांचं नाव सांगाल तर अजून तुमची चांगली सोय केली जाईल या हॉटेलमध्ये. तर नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा. धन्यवाद.